तर हा आहे आमचा सातारा. सातारामधलं मेन ठिकाण पवई नाका, तिथलं हे दृश्य आहे महाराजांची मूर्ती. तर आज सुट्टीचा दिवस होता, काम नव्हतं, काही नव्हतं आणि हा व्हिडिओ दिवाळीला आता 2 दिवस बाकी आहेत. पण हा व्हिडिओ माझा 8 दिवसांपूर्वी शूट झालेला आहे, हा व्लॉग. ज्या दिवशी आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो मार्केटला. तर मार्केटला आलो, राजवाड्यावर बेसिकली सगळे शॉपिंग होते साताऱ्यामध्ये. तर इथे आलो. पहिलं तर सिद्धूची चैन, जे त्याला सिल्वरमधली चैन हवी होती, ती खरेदी केली आणि तिथून पुढे आम्ही निघालो बाकीच्या खरेदीला. गाडी पार्किंगचा फार मोठा इश्यू आहे, कारण गर्दी तशी म्हणावी इतकी गर्दी नव्हती. गर्दी पुढे वाढेल हळूहळू आणि मार्केटला पण अजून तरी काही इतकं आलं नव्हतं. तर आम्ही ज्वेलरीच्या दुकानात गेलो, जे मला आवडलं नाही. मग तिथून आम्ही निघालो एका गोंडस बॉयची शॉपिंग करायला. तर ते गोंडस बॉय म्हणजे कोण? तर त्याआधी इथे माझी जिम आहे बी फिट, जे की मी 2 महिने झाले गेले नाही आहे. तर ते गोंडस बॉय म्हणजे माझा जॉय. तर त्याच्या शॉपमध्ये आम्ही आलो होतो पेट्सच्या. तर तिथे आल्यानंतर आम्हाला त्याला दिवाळीसाठी कपडे बघायचे होते, पण फंक्शनल कपडे अजून तरी काही आलेली नव्हती मार्केटमध्ये. तर मग आम्ही असं अजून 2-4 ठिकाणी विचारपूस केल्यानंतर समजलं अजून काही दिवसांनी ती कपडे मिळतील. म्हटलं ठीक आहे. मग बेल्ट बघितला, त्यातला एक बेल्ट आवडला. रेड कलरचा मी खरेदी केला, कारण रेड कलर मी त्याला कधीच घेतला नव्हता. आणि कपडे न मिळाल्यामुळे मला खूप असं अस्वस्थ म्हणजे कसं तरी वाटलं, कारण माझ्या जॉयला कपडे हवे होते. ठीक आहे, मी नंतर ते घेईन आणि तुम्हाला दाखवेनच. पुढे आलो. पुढे आल्यानंतर मी आले माझ्या शॉपिंगसाठी, जे की मी खूप वर्षानंतर साताऱ्यात शॉपिंग करते. याच्या आधी मी पुणे किंवा मुंबईमध्येच माझी दिवाळीची शॉपिंग केलेली आहे. तर यावेळेला मी हिरामोती फॅशन जे आहे तिथे शॉपिंग केली, जिथलं कलेक्शन मला फार आवडलं. आणि तिथे ड्रेस खरेदी केल्यानंतर पुढे मी ज्वेलरीच्या दुकानात पुन्हा गेले आणि मला एक ट्रेडिशनल सेट हवा होता, तो मी खरेदी केला. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो 4 वाजता, पण आता थोडी रात्र झाली आहे, म्हणजे 7:30 वाजलेत. मग तिथून थोडी खरेदी केली. ही बॅग मला गिफ्ट मिळाली आहे शॉपिंगवरती. सो मी आता हे मम्मीला म्हणणार, अगं हे मी तुझ्यासाठी आणलं गिफ्ट म्हणून. तर मग तहान खूप लागलेली, भूक खूप लागलेली, खूप दिवसभर फिरतो. दिवसभर म्हणजे 4 वाजल्यापासून 7:30 आता टाईम झालेला. मग सिद्धूला बोलले मी की झटपट कुठे 5 मिनिटात असं काहीतरी छान स्वच्छ ज्यूस वगैरे मिळालं तिथे मला घेऊन चल, कारण आपल्याला कॅफेत वगैरे जाऊन बसायला टाईम नाही आहे. मग त्याने तो जिथे स्टडीला आहे तर तिथे बोला ज्यूस छान मिळतो आणि छान असतो. मग तिथे गेलो. तिथे आम्ही ज्यूस घेतला. मी पायनॅपलचा ज्यूस घेतला. बरं वाटलं, कारण भूक लागलेली. आणि तिथून आम्ही दोघेजणं पुढच्या कामाला निघालो, तो म्हणजे मम्मीचं काम, जे की तिचा फोन येत होता सारखा सारखा. आणि त्याच्या आधी माझ्या रूमचा फॅन खराब झाला होता. प्रचंड गरम होतं घरामध्ये आणि जॉयला पण झोप लागत नाही. त्यामुळे आम्ही पहिला फॅन खरेदी केला आणि जास्त काही नाही, फक्त 1300चा फॅन घेतला मी, 1300 रुपयाचा. कारण आता बाद झालं, म्हटलं हवा लागण्याशी मतलब, मला खूप खर्च झाला दिवाळीला. सो मी 1300 रुपयाचा फॅन खरेदी केला. तिथून माझ्या मम्मीचा कॉल येत होता, माझं काम केलं का? मग तिचं काम हे होतं की तिला दिवाळीचा बाजार, जो तिच्यासाठी महत्त्वाचा आहे, तो खरेदी करायला. यावेळेला आम्ही डीमार्टला न जाता शॉपमध्ये गेलो, कारण डीमार्टला गर्दी इतकी असते की तिथे 2 तास बिलिंगला थांबायला मला बिलकुल टाईम नाही आहे. सो आम्ही इथे आलो आणि छान बाजार खरेदी केला आणि खूप सारा असं खर्च करून आम्ही घरी निघालो. वाजलं तर रात्रीचे 8 आणि हा जॉय माझा दरवेळेसारखा, मला काय आणलंत का, मला काही खाऊ आणलंत का म्हणून त्याची नेहमी अशी गडबड असते, काय आणलंय बघण्यासाठी. पण त्याला बेल्टच आणला फक्त. मग त्याला नंतर घातला तो मी. मग त्या दिवाळीला मी त्याला चांगलाच नटवणार आहे. तर असा हा माझा दिवस होता आणि मस्त वाटलं खूप दिवसानंतर घरातलं सगळं काम करून आणि माझं पर्सनली शॉपिंग करून. सो ओके, बाय.